राम राम मंडळी, हा व्लॉग आहे 24 आणि 25 जानेवारीचा. 24, 25 आणि 26 सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही एक छोटंसं आउटिंग प्लॅन केलं होतं. तर 24ची सकाळ म्हणजे शनिवारची सकाळ अशी लेंदी मॉर्निंग, लेझी मॉर्निंग टाईप्स चालू झाली होती. सकाळचा नाश्ता केला आणि नाश्त्याला आम्ही केले होते फोडणीची पोळी. तर तुमच्याकडे तुम्ही काय म्हणता? शिळ्या पोळीचं जे हे असं चिवडा करतो आम्ही, त्याला फोडणीचा चिवडा, फोडणीची पोळी असं काय म्हणतो. तर तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा. दुपारची जेवणं आटपली. दुपारच्या जेवणात पण झटपटच मेनू होता, पालकाचा परोठा आणि तूप आणि दह्यासोबत पण खाऊ शकतो असं. मिहीरला अंघोळ वगैरे घालून रेडी करूनच झोपवलं, संध्याकाळचे कपडे घालूनच झोपवलं होतं, कारण आम्हाला संध्याकाळी 4:30 वाजता निघायचं होतं. मिष्टीला पण आवरून तयार केलं. ती जे मगाशी करत होती ते स्विमिंग पूलमधली ती तिची गाडी होती, त्याला ती हवा मारत होती. ती खूप एक्सायटेड होती की तिचं स्विमिंग पूल आहे वगैरे. तर आम्ही आलो होतो नळदुर्ग पाशी. सोलापूरपासून 50 किलोमीटरवरती नळदुर्गचा किल्ला आहे. खूप सुंदर किल्ला आहे. त्याला लागूनच हे रिसॉर्ट आहे युनिवंडर म्हणून. हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे किंवा ही बिलकुल ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे. तर आम्हाला म्हणजे आम्ही कुठला तरी दुसऱ्या गावाला खूप मोठा प्रवास आम्हाला नको होता, पण एन्जॉयमेंट, रिफ्रेशमेंट पण सुद्धा पाहिजे होती. तर आम्हाला जवळच्या जवळ हाच एक ऑप्शन होता चांगला, जिथे जायला की 1 तास लागला आम्हाला ट्रॅफिक असल्यामुळे. त्यामुळे आम्ही जो वेळ दिला होता त्या वेळात पोचू शकलो नाही, कारण मिहीरला घेऊन खूप मोठा प्रवास सध्या शक्य नाही आहे, कारण मिहीर सध्या 10 महिन्याचा आहे. त्यामुळे मग तिथे गेलो, चहा वगैरे घेतला. मी सोबत मुलांचा खाऊ आणला होता, चुरमुरे, शेव वगैरे असं टाईमपास. तर ती मिष्टी खात बसली होती छानपैकी. मग आम्ही थोडंसं फिरून बघितलं, पण फारसा अंदाज येत नव्हता की कुठे काय असेल किंवा काय, कारण सगळीकडे अंधार होता, लाईट्स होते, पण असं व्यवस्थित दिसत नव्हतं. ते आता सगळं मी दुसऱ्या दिवशीचा जो सकाळचा व्हिडिओ आहे तो अपलोड करेनच, त्यामध्ये नक्की बघा की खूप छान होतं सगळं. आणि याचा मनीमऊ तर खूप होता, त्यामुळं मिष्टी आणि मिहीर खूप मस्त त्यांच्याशी खेळत होत्या, की दोघंही खेळत होते. मग रूममध्ये येऊन थोडासा असा टाईमपास केला. मिहीर इथं छान गवताशी खेळत बसला आहे. मग नंतर त्याला पेज वगैरे करून खाऊ घातली. मी ऑलरेडी सांगून ठेवलं होतं त्यांना की माझ्यासोबत बाळ आहे, तर मला ते अलाऊ करा मग किचनमध्ये वगैरे. तर त्यांनी खूप कोऑपरेट केलं. त्यानंतर आमची जेवणं झाली मोठ्यांची आणि तसे काका शेकोटी पेटवत आहेत. खूप थंड होतं, खूपच थंड होतं. तर मस्त वाटत होतं तिथं शेकोटीपाशी. मिहीर तर तिथून हालायला नकोच म्हणत होता. त्याला ते काहीतरी वेगळंच वाटत होतं, काहीतरी खेळायचं आहे असं वाटत होतं. तर तो मी छानपैकी त्याला फिरवून आणत होते, तरी त्याला परत परत त्या शेकोटीपाशीच जायचं होतं. तर दुसऱ्या दिवशीचा पण व्लॉग मी टाकतच आहे लगेचच. तर हा व्लॉग झाला की लगेचच तो सुद्धा बघा आणि बाय.